Yes, sir. Are you able to listen me? आवाज क्लिअर येतोय ना माझा? सुप्रिया? Okay. So after a long period, we started with lecture from 1st Jan 2021. So all of you, Happy New Year. Okay, thank you. Same to you. So from 1st Jan, we started with H.A. Robert. Most of the topic from Kant's philosophy we finished. Only miasm part remaining. Yes? Are you understand? Kant's philosophy. Please discuss. केंट फिलॉसॉफी मधले मोस्ट ऑफ द टॉपिक आपण कव्हर केलेत. थोडं मायाझमचा पार्ट आणि थोडे शेवटचे टॉपिक राहिलेत, तर ते आपण वेळ मिळाला तर घेऊ, कारण की त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द मायाझमच आहे आणि लास्टचे पण बहुतेक आपण कव्हर केलेत केंटचे टॉपिक. येते का लक्षात? केंट जवळपास संपली आहे आपली, फक्त मायाझमचा पार्ट राहिलाय. त्याच्यामुळे आता नवीन वर्षापासून एच रॉबर्ट स्टार्ट करू आपण. तर एच रॉबर्ट मध्ये सेकंड इयर प्लस थर्ड इयर असे टॉपिक घ्यायचे. तर सेकंड आणि थर्डचा जर विचार केला तर याच्यामध्ये फ्रॉम थर्ड टॉपिक ऑफ एच रॉबर्टचा जो थर्ड टॉपिक आहे तिथपासनं जवळपास टॉपिक नंबर 21 पर्यंत सगळे टॉपिक आहेत. सेकंड आणि थर्डचा जर पार्ट आपण कन्सिडर केला तर पूर्ण टॉपिक नंबर 3 to 21 आणि लास्ट एक टॉपिक आहे दॅट इज 34, दॅट इज डिफ्लेक्टेड करंट. तर हा पूर्ण सिलेबस तुमचा सेकंड प्लस थर्डचा आहे. आणि रिमेनिंग जे मधले टॉपिक आहेत दॅट इज 22 टू 35, त्याच्यामध्ये 34 सोडून हे सगळे तुम्हाला फायनल इयरला टॉपिक आहेत. तर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला घ्यायचे आहेत दॅट इज टॉपिक नंबर 3 to 21 आणि टॉपिक नंबर 34. तर 34 हा एकच टॉपिक आहे त्या शेवटचा, त्याच्यानंतर ते बाकीचे सगळे सिरियली टॉपिक आहेत. तर त्याच्यामध्ये जवळपास सेकंड इयरला पण आपण काही घेतलेले आहेत यातले टॉपिक. आठवते का काही? एच रॉबर्टचे टॉपिक काही आठवतात का? नाही आठवत ना? ओके. बरं, आता वेळ आहे तर आपण एच रॉबर्टचे टॉपिक कव्हर करू आणि रिमेनिंग केंटचे जो मायाझमचा पार्ट आहे, आणि मायाझमचा पार्ट मला वाटतं तो फायनल इयरलाच आहे. सिलेबसमध्ये चेक करून बघू मग. तर ते जर थर्डला असेल तर थर्डमध्ये घेऊ, नाही तर मग फायनल इयरला. त्याच्यामध्ये आज टॉपिक स्टार्ट करतोय आपण डिफ्लेक्टेड करंट. एच रॉबर्टचे कुठले टॉपिक घ्यायचे लक्षात आले का? टॉपिक नंबर 3 to 21 आणि 34 एवढे सेकंड प्लस थर्डचे टॉपिक आहेत एच रॉबर्टचे. तर त्याच्यामध्ये आज शेवटचा जो टॉपिक आहे 34 तो कव्हर करू आपण आज आणि उद्या. आणि नेक्स्ट याच्यापासून मग 3 to 21 मधले टॉपिक घेऊ. त्याच्यामध्ये पण टेम्परामेंट ते बरेच घेतलेले आहेत आपण, ससेप्टिबिलिटी, सेकंड प्रिस्क्रिप्शन. तुम्हाला जर वाटत असेल कारण ते इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर आपण परत रिपीट करू. So starting with the topic that is deflected current. So all of you know about what is mean by deflected current? Anyone? In general, what we call it as a deflected current, and most of the time it is asked in exam, that is deflected current for short note.
according to H. Robert. Anyone know about deflected current? ऐकलंय का काही याच्याबद्दल? डिस्कस करत राहा तुम्ही जर पुढून रिस्पॉन्स दिला तर मला कळेल तुम्हाला काय कळतंय काय नाही. नाही तर मग ते लेक्चर इतकं बोरिंग होऊन जातं. एक साइडनीच फक्त कम्युनिकेशन आहे. माहित असलं तर हो म्हणायचं, नसलं माहित तर नाही म्हणायचं. माहित आहे का? ओके. डिफ्लेक्टेड करंट म्हणजे आपण म्हणतो ऑब्स्टॅकल्स इन क्युअर. कुठले कुठले ऑब्स्टॅकल्स आहेत किंवा एरर्स येतात, तर जी काही समरी आहे ती मी नोट डाऊन करून त्याचं स्क्रीन तुम्हाला शेअर केली आहे. दिसतीये सगळ्यांना? तर याच्यामध्ये पूर्ण टॉपिकचा जो सार आहे तो त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी. टॉपिक आपण नंतर स्टार्ट करू, पण त्याच्या आधी मी तुम्हाला फक्त सांगते की नेमकं काय दिलं या टॉपिकमध्ये. तर एच रॉबर्टने काय सांगितलं डिफ्लेक्टेड करंटमध्ये, की असे जे काही ऑब्स्टॅकल्स जे क्युअरमध्ये अडचण निर्माण करतात किंवा एरर्स निर्माण करतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, इन दिस चॅप्टर डॉक्टर एच रॉबर्ट्स एक्सप्लेन some common obstacles that interfere the smooth curative process of homeopathy indicated remedies. जे काही इंडिकेटेड रेमेडीज दिल्यानंतर पण जो काही क्युरेटिव्ह पाथ आहे त्याच्यामध्ये एरर्स का येतात, ऑब्स्टॅकल्स का येतात, तर मग त्याच्यामध्ये त्यांनी फिजिशियनला 2 क्वेश्चन्स आस्क केले किंवा प्रत्येकाला काय केलं त्यांनी, आस्क 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, दॅट इज व्हाय आर आवर रिझल्ट्स नॉट युनिफॉर्मली सॅटिस्फॅक्टरी, and second question is why does not the seemingly indicated remedies always work. म्हणजे जर आपण जो पहिला क्वेश्चन आहे व्हाय आर आवर रिझल्ट्स नॉट युनिफॉर्मली सॅटिस्फॅक्टरी, की प्रत्येक वेळी आपला रिझल्ट युनिफॉर्मली सॅटिस्फॅक्टरी का नसतो, आणि सेकंड क्वेश्चन केला की आपण इंडिकेटेड रेमेडी जर देतोय तर प्रत्येकामध्ये ती वर्क का करत नाही, की एखाद्या पेशंटमध्ये मी जर नक्सोमिका दिली तर दुसऱ्या पेशंटमध्ये किंवा सेम कंडिशन मला जर दिसली तर त्याच्यामध्ये मी नक्सोमिका प्रिस्क्राईब केली तर मला सेम रिझल्ट का फाउंड होत नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 एरर्स सांगितले मेनली, की इट इज फ्रॉम एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ अ पेशंट अँड एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ फिजिशियन. म्हणजे याच्यामध्ये एरर्स येऊ शकतात, ऑब्स्टॅकल्स येतात क्युअरमध्ये. मग हे एरर्स काय आहेत, तर जे काही एरर्स आहेत त्यालाच त्यांनी काय म्हटले, इट इज अ डिफ्लेक्टेड करंट. त्याच्यासाठी त्यांनी स्पेसिफिक वर्ड यूज केला, डिफ्लेक्टेड करंट. कशासाठी, ऑब्स्टॅकल्स इन द क्युअर किंवा एरर्स इन द क्युअर. हे लक्षात ठेवा मेनली, ऑब्स्टॅकल्स इन द क्युअर किंवा एरर्स इन द क्युअर. याच्यामध्ये 2 पार्टने एरर्स येऊ शकतात, एक तर एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ अ पेशंट आणि सेकंड काय येऊ शकतो, एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ अ फिजिशियन. मग एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ अ पेशंटमध्ये काय एरर्स येऊ शकतात, जरी तुम्ही इंडिकेटेड रेमेडी त्याला प्रिस्क्राईब केली तरी क्युअर का दिसत नाहीये, तर का दिसत नाहीये, मग त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे एरर्स सांगितले. तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं, दॅट इज ॲडव्हान्स पॅथॉलॉजिकल कंडिशन्स. जे काही पेशंट आहे, पेशंटचा डिसीज, पेशंट आपल्याकडे कधी येतो, सगळीकडे फिरून फिरून नंतर होमिओपॅथकडे येतो, तोपर्यंत त्याची पॅथॉलॉजिकल कंडिशन काय झालेली असते, ॲडव्हान्स झालेली असते. मग हे काय एक एरर आहे किंवा ऑब्स्टॅकल्स आहे इन द पाथ ऑफ अ क्युअर. सेकंड आहे दॅट इज ट्रीटमेंट बाय एक्सरे और रेडियम, किंवा जी काय ट्रीटमेंट घेऊन येतो पेशंट त्याचं पण काय होतं, त्याच्यावरती साईड इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळं तो पण काय एक एरर म्हणून काम करतो. नंतर थर्ड वन सांगितलं त्यांनी, दॅट इज नॉन पॅथॉलॉजिकल मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन बाय फॉरेन बॉडी, किंवा जे काय नॉन पॅथॉलॉजिकल कंडिशन्स आहेत किंवा मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन्स येतात क्युअरमध्ये बाय द फॉरेन बॉडी, ते पण काय होऊ शकतं, ऑब्स्टॅकल होऊ शकतं. नंतर सायकिक ट्रॉमा, इमोशनल स्ट्रेसेस अँड अनहॅपी डोमेस्टिक कंडिशन्स, म्हणजे जे काही इमोशनल कंडिशन्स आहेत, स्ट्रेसेस आहेत, ते पण काय करतात, ॲक्ट ॲज अ ऑब्स्टॅकल्स इन द पाथ ऑफ अ क्युअर. नंतर ओव्हर एन्झायटी, वरी, इंडस्ट्रियल डिमांड, हे पण काय होऊ शकतं, ऑब्स्टॅकल्स होऊ शकतं. देन इन्क्रीजिंग यूज ऑफ सिडेटिव्स, ब्रोमाइड्स, नार्कोटिक्स अँड अनाल्जेसिक्स, म्हणजे जे काही ड्रग्स यूज केले त्याचे साईड इफेक्ट पण काय करतात, ऑब्स्टॅकल्स म्हणून काम करतात. तसंच यूज ऑफ अ कॉस्मेटिक्स, देन प्रॉब्लेम्स ऑफ डाएट
अँड लॅक ऑफ एक्सरसाइज. हे काय डिफरंट एरर्स फ्रॉम अ पार्ट ऑफ अ पेशंट आहेत. याच्यामध्ये दोन एरर्स आहेत की आपले रिझल्ट युनिफॉर्मली सेम का येत नाहीत किंवा प्रत्येक वेळी सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आपल्याला का मिळत नाही. तर त्याचे हे दोन एरर्स आहेत. फर्स्ट फ्रॉम द एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ अ पेशंट अँड सेकंड एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ अ फिजिशियन. मग एरर्स फ्रॉम पेशंट ज्या साईडनी जे एरर्स येणार आहेत ते बघितले आपण. याच्यामध्ये बुकमध्ये आणखी डिटेल दिलेले आहेत, ते मी फक्त समरी सांगते तुम्हाला आता. देन एरर्स ऑफ प्रिस्क्रिप्शन अँड एरर्स इन अ फार्मसी. मग जर फिजिशियनमध्ये जे एरर्स आहेत तर त्याच्यामध्ये काय एरर्स येऊ शकतात. एक तर एरर्स इन द प्रिस्क्रिप्शन, जे काही प्रिस्क्रिप्शन करतोय फिजिशियन त्याच्यामध्येच काहीतरी फॉल्ट असू शकतो, किंवा एरर्स इन अ फार्मसी. फार्मसी म्हणजे जे काय होमिओपॅथिक मेडिसिन आपण प्रिपेअर करून पेशंटला देतोय त्याच्यामध्ये जर एरर्स आले तर ते पण काय होतील, ॲक्ट ॲज अ ऑब्स्टॅकल्स इन द पाथ ऑफ अ क्युअर. मग एरर्स ऑफ प्रिस्क्रिप्शन याच्यामध्ये काय की फेवरेट सिम्पटम, काही सिम्पटम असे असतात की फक्त त्याच्यावरती जर रेमेडी इंडिकेट केली तर ते होल कन्सिडर करत नाही, तर त्या कंडिशनमध्ये पण रेमेडी आपली काय होणार आहे, रॉंग होणार आहे. किंवा दुसरं काय कीनोट प्रिस्क्रिप्शन. काही डॉक्टरांना सवय असते की कीनोट प्रिस्क्रिप्शन, जर ॲबडॉमिनल पेन आहे तर नॉक्सॉमिका द्या, कोल्ड कोरायचा आहे तर आर्सेनिक द्या. मग जे काही कीनोट सिम्पटमवरती फक्त प्रिस्क्राईब केलं तर ते पण काय होऊ शकतं, रॉंग होऊ शकतं, कारण की तिथे त्यांनी टोटॅलिटी कन्सिडर केलेली नाहीये. मग हे काय एरर्स फ्रॉम द पार्ट ऑफ अ फिजिशियन ॲज अ प्रिस्क्रिप्शन. आणि सेकंड इन द एरर्स इन फार्मसी. एरर्स इन फार्मसीमध्ये काय, एक तर जो काही सोर्स आहे, ज्या सोर्सपासून आपण मेडिसिन प्रिपेअर करतोय, इट मे बी अ व्हेजिटेबल किंगडम, ॲनिमल किंगडम और प्लांट किंगडम, मिनरल किंगडम. मग जे काही सोर्स आहे त्या सोर्समध्येच काही एरर्स असतील, किंवा जो काही पार्ट यूज करतोय आपण तो परफेक्ट पार्ट यूज जर केलेला नसेल त्याच्यामध्ये ते काय होऊ शकतं, एरर्स येऊ शकतो. फार्मसी पार्टमध्ये खूप ठिकाणी एरर्स येऊ शकतात. जे काही कलेक्शन मटेरियल आहे, जो काही सोर्सपासून तुम्ही कलेक्शन करणार आहेत ते व्यवस्थित केले की नाही, जो पार्ट यूज करायचा तो व्यवस्थित यूज केलाय की नाही, जे काही मेडिसिन प्रिपेअर करायचे ते व्यवस्थित प्रिपेअर केले की नाही, ह्या प्रत्येक याच्यामध्ये काय येणार आहेत, फार्मसीमध्ये एरर्स येऊ शकतात. आणि हे काय करतात, जे काही कलेक्शन वगैरे करतात ते नॉन होमिओपॅथिक करतात, म्हणजे होमिओपॅथिक फिजिशियन स्वतः करत नाही, तर तिथं बऱ्याच ठिकाणी काय येऊ शकतात, एरर्स येऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्ही जरी ॲक्युरेट मेडिसिन जर इंडिकेट केली तरी हे काय ऑब्स्टॅकल्स इन द पाथ ऑफ अ क्युअर आहेत. जर परफेक्ट मेडिसिनच जर नसेल, तुम्ही जरी ॲक्युरेट प्रिस्क्रायबिंग केलं, ॲक्युरेट केस टेकिंग केलं, ॲक्युरेट मेडिसिन सिलेक्ट केलं, पण मेडिसिनमध्ये जर काही फॉल्ट असेल तर काय होणार नाही, तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तर त्याच्यामध्ये सोर्सचं पण आणि पोटेन्सीचं पण, जे काही मेडिसिन प्रिपेअर करतो पोटेन्सी प्रिपेअर करताना त्याच्यामध्ये जर काही मिस्टेक्स होत असतील तर ती पोटेन्सी ॲक्युरेट ॲक्ट करणार नाही आहे, आणि ॲक्युरेट ॲक्ट केलं नाही तर तुम्हाला काय मिळणार नाही आहे, रिझल्ट मिळणार नाही. तर मेन थीम आहे ही कशाची, डिफ्लेक्टेड करंटची बाय एच ए रॉबर्ट. इट इज अ टॉपिक नंबर 34 in H. A. Roberts' philosophy. What is the name of H. A. Roberts' philosophy? Anyone? What is the name of H. A. Roberts' philosophy? आवाज क्लिअर येत नाहीये मला. अभिषेक आवाज येत नाहीये. Yes, it is the Principles and Art of Cure by Homeopathy by H. A. Robert. याच्यामध्ये लेक्चर नंबर 34 त्याच्यामध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केले, डिफ्लेक्टेड करंट, अँड इट इज द थीम ऑफ अ टॉपिक दॅट इज एरर्स. टू टाइप्स ऑफ एरर्स फ्रॉम पेशंट साइड अँड फ्रॉम द पार्ट ऑफ फिजिशियन. फिजिशियनमध्ये परत प्रिस्क्रिप्शनमध्ये आणि परत फार्मसीमध्ये. ही थीम कळाली आहे सगळ्यांना? यस, थीम कळाली आहे का सगळ्यांना? ओके.
एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही त्याच्यानुसार एक्सप्लेन करू शकता मग प्रत्येक पॉइंट. जरी तुम्हाला शॉर्ट नोट म्हणून त्यांनी विचारलं आणि हा जर पार्ट तुम्ही लक्षात ठेवलं तर त्याच्यावरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता आरामशीर. नाव स्टार्टिंग विथ टॉपिक द डिफ्लेक्टेड करंट, lecture number 34 from H. Roberts philosophy. So what is given by H. Robert? We are told that light waves travel in a certain direction until they meet some obstacles. When they are deflected at an angle proportionate to the angle of interference. That is why the topic called it as a deflected current. टॉपिकला त्यांनी डिफ्लेक्टेड करंट नाव का दिले तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, वी आर टोल्ड दॅट लाईट वेव्स ट्रॅव्हल्स इन अ सर्टन डायरेक्शन. लाईट वेव्स काय करतात, सर्टन डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतात. कुठपर्यंत ट्रॅव्हल्स करतात, जोपर्यंत त्यांना काही ऑब्स्टॅकल्स मिळत नाही तोपर्यंत. आणि ज्या ठिकाणी त्याला ऑब्स्टॅकल्स मिळतात लाईट वेव्सला तर त्या ठिकाणाहून ते काय होतात, डिफ्लेक्टेड होतात ॲट अन अँगल प्रपोर्शनेट टू द अँगल ऑफ इंटरफरन्स. म्हणजे ज्या याचं ऑब्स्टॅकल्स आहे, ज्या कॅपॅसिटीचं ऑब्स्टॅकल्स आहेत त्या कॅपॅसिटीच्या अँगलने ते काय होतात, डिफ्लेक्ट होतात. तसंच वी आर टोल्ड दॅट आवर रेमेडीज आर क्युरेटिव्ह इन कंडिशन्स क्लोजली सिमिलर टू दोज प्रोड्युस्ड बाय द रेमेडी इन अ हेल्दी ह्युमन बीइंग. तसंच जे काय आपण रेमेडी प्रिस्क्राईब करतो तर जी काही रेमेडी आहे ती क्युरेटिव्ह आहे, पण जर क्युरेटिव्ह प्रोसेसमध्ये त्याला काही ऑब्स्टॅकल्स आलं तर त्या ज्या प्रमाणात ऑब्स्टॅकल्स आहे त्याच प्रमाणात ते काय होणार आहे, डिफ्लेक्टेड होणार आहे. म्हणजे तुमची क्युअर तिथं काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. ती स्ट्रेट वेने जाणार नाहीये, क्युअर होणार नाहीये त्या ठिकाणी. का होणार नाहीये, कारण की त्याला मध्ये काय आले, ऑब्स्टॅकल्स आले. त्याच्यासाठी या चॅप्टरला नाव काय दिले त्यांनी, दॅट इज डिफ्लेक्टेड करंट. The science of optics can give us with a very small percentage of error the measurement of the light waves, their angle of deflection and the measurements necessary to correct vision or to utilize the light waves in some practical manner. याच्यासाठी त्यांनी जे काही यूज केलं दॅट इज सायन्स ऑफ ऑप्टिक्सचं एक्झाम्पल देऊन त्यांनी एक्सप्लेन केले. दॅट इज वाय आवर path of cure not progresses that comes with some obstacles. Then in other words, there is a definite measurable approach through known laws to the application of light waves to our modern needs, and we may be assured that with a growth in our needs and greater understanding of those laws and measurements, future generations will be able to utilize light waves to a far greater degree than in thought of at a present time. Then the fundamental laws are, the homeopathic laws are fundamental. We understand many of them, we utilize them. Unfortunately, we have no such instrument of precision by which we can measure the obstacles of the curative waves of our remedies. याच्यामध्ये जे काही ऑप्टिक्सचे आणि लाईट वेव्हचं जे काही एक्झाम्पल दिले, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, लाईट वेव्स मेजरमेंट करू शकता. त्याचा जो काही अँगल आहे, रिफ्लेक्शन आहे, जे काही डिफ्लेक्ट होतात वेव्स ते काय करू शकता, तुम्ही मेजर करू शकता. पण होमिओपॅथीमध्ये काय की होमिओपॅथी ही काय एक लॉ ऑफ फंडामेंटल आहे. यू कॅन अंडरस्टँड मेनी ऑफ देम. त्याच्यामधले तुम्ही लॉज अंडरस्टँड केलं, होमिओपॅथी अंडरस्टँड केली, पण जे काही प्रोसेस ऑफ क्युअरमध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स येतात ते तुम्ही काउंट करू शकत नाही किंवा मेजर करू शकत नाही. दॅट इज प्रिसिजन बाय विच वी कॅन मेजर द ऑब्स्टॅकल्स टू द क्युरेटिव्ह वेव्स ऑफ आवर रेमेडीज. म्हणजे आपली रेमेडीज कशी ॲक्ट करते किंवा त्याच्यामध्ये कसे ऑब्स्टॅकल्स आल्याच्या नंतर ते आपण मेजर करू शकत नाही. सो देअरफॉर वी हॅव नो युनिफॉर्म रिझल्ट्स फ्रॉम आवर रेमेडीज. त्याच्यामुळं आपल्या रेमेडीजचे जे काही रिझल्ट्स आहेत ते काय नाही आहेत, युनिफॉर्म नाही आहेत. सच ॲज वी माइट एक्सपेक्ट फ्रॉम द वास्ट ऑफ रेमेडीज अँड द compilation of knowledge and experience by successful homeopathic students since the time of Hahnemann. त्याच्यासाठी आपण ते मेजर करू शकत नाही आणि आपल्याकडे त्याचं प्रूफ नाही आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित फंडामेंटल लॉज फॉलो केले आणि होमिओपॅथिक मेडिसिन प्रिस्क्राईब केली आणि व्यवस्थित जर ऑब्स्टॅकल स्टडी केले
तर त्या ऑब्स्टॅकल्स पासून तुम्ही काय होऊ शकता, फ्री होऊ शकता आणि तुमच्या पेशंटला काय करू शकता, you go on the path of a cure. So in this, some of our conferences will say at this point that such instrument of precision are being used by the homeopathic physician at the present time, that they are daily being perfected, that the results are increasingly satisfactory. No doubt all of this is true, yet for the average homeopathic student we feel that such means are not yet available, and if available the technique has not been sufficient. So in this, however, this may be our thesis has to do with the average homeopathic physician and may be reduced to that all too well known questions, that is why are our results not uniformly satisfactory, and second one, that is why does not seemingly indicated remedies always work. So on the basis of this, H. Robert asked two questions to a homeopath, that is why our results not uniformly satisfactory, and secondly, why does not the seemingly indicated remedy always work. These are the two questions that is asked by H. Robert to a homeopath, and for this he give the explanation regarding this. So in this, of course, there are the answers known to every physician of whatever school, and some that only the homeopathic physician recognizes. So they explain some errors. So in this, one obvious reason in the pathological condition of the patient. In this way they explain the errors. Now first one, they explain the errors in a patient. What are the different errors that are found from the part of a patient? So in this, the first error is the advanced pathological condition, and what is explained by Dr. H. Robert regarding the advanced pathological condition, that is one obvious reason in the pathological condition of the patient, the oncologist and the surgeon are most apt to know about such pathological obstacles than is the homeopathic physician, but they so lack of the means to cure that their knowledge teaches them only to remove offending tissues. Perhaps the patient recovers by the aid of beneficent nature. It is trite but true that more mistakes are made by not looking than by not knowing. So in this, what is the first reason? That is the advanced pathological condition. As we know that when patient comes to a homeopath, it comes by taking the number of treatment, and when the disease progresses he comes to a homeopath, that is when there is no any way to the cure of her disease condition, then the patient comes to a homeopath, and at this condition the disease becoming so advanced, the pathological condition progresses and progresses. At this time, we know that that is the oncologist or the surgeon or the many physicians, that is allopathic physician, they very well known about the pathological part of a disease condition. That is, they know that the disease is progressing, but their way of treatment is to remove the tissue, to suppress the tissue, and to make the surgery. At this time they are very well known about the pathological condition than the homeopath, but at this time the homeopath must know what is the pathological condition of our patient, and is it curable by a homeopathy, or what should be the done in that advanced pathological condition, what are the different ways that homeopath follow during this pathological condition. So this is one of the most important error that homeopath face during the practice, that is the advanced pathological condition, and these are the very difficult cases to treat at this condition. So this is the first error, that is the advanced pathological condition. So all of you understand about the advanced pathological condition. This is explaining in this para regarding the advanced pathological condition, first error from the part of a patient. Then in second para they explain about, that is on the other hand,
there are serious homeopathic students who have come to believe that treatment of pathological conditions by X-ray or radium rather than cures the pathological tissues. Certainly, we have seen the results of overexposure to such treatments with the insuperable obstacles to cure that has been thus raised. Destruction of normal tissue under such treatment may prove as dangerous to the patient's health as lack of treatment, and the relation to metastasis to surgery, X-ray, X-ray or radium treatment is still an open question in the minds of many close observers. So, the second obstacles in the cure or second error from the part of a patient is the treatment by X-ray or radium. That is, you know all that. That is in mostly cancer cases they use the radium treatment, X-ray treatment, all this radium therapy. And in this what is they do, that is they burn the diseased tissue, but along with the diseased tissue the normal tissue also get hampered during this treatment, and this is one of the obstacles that may come in the path of a cure when we treat this patient with a homeopathy. That is, along with the diseased part they also remove the normal part, and this is the one of the obstacles that may come in the path of a cure when we treat that patient with a homeopathy. That is, destruction of normal tissue under such treatment may prove as more dangerous than the, that is, diseased tissue, that is dangerous to the patient's health as lack of treatment. And this is more dangerous part, that is normal tissue also get burned due to this X-ray and the radium therapy. So this is the second obstacles that come in the path of a cure or the second error from the part of a patient. First one, advanced pathological condition. Second one, treatment by X-ray or radium. Now, in next para they explain about, then there are the states which arise from mechanical obstruction, non-pathological, but the actual presence of a foreign body, which gives rise to reflex symptoms of exceedingly troublesome nature. Of course, the remedy does not and cannot cure such symptoms as long as the causative factor remains. Persistent iraces or coryzas in children who have inserted small objects into the ear or nose have their counterpart in the suffering of adults, often from the unusual minor accidents. Now, the third error from the part of a physician is that is non-pathological mechanical obstruction by foreign body. That is, if there is insertion of foreign body in body, that may cause some symptoms, and when we remove that foreign आत्ताच येत नाहीये का? रेंज थोडी कमी जास्त होतीये. येतोय का आता? दोन कॉज कळाले ना, पहिला आणि दुसरा. तिसरा कॉज जो बघतोय आपण तो, तिसरा कॉज जो आहे तो नॉन पॅथॉलॉजिकल मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन बाय फॉरेन बॉडी. जर बॉडीमध्ये एखादी फॉरेन बॉडी जर असेल तर त्यामुळे जे काही ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतात, इट ऍक्ट्स ॲज अ ऑब्स्टॅकल्स इन द पाथ ऑफ अ क्युअर. याच्यामध्ये त्यांनी दोन एक्झाम्पल दिले, दॅट इज इरॅके म्हणजे इयर पेन आणि दॅट इज पर्सिस्टंट कोरायझा इन चिल्ड्रन्स. दॅट इज इफ देर इज एनी फॉरेन बॉडी इन अ nose or any foreign body in a ear that causes the ear pain or a coryza, and when we remove that foreign body, then and then only this ear pain and the coryza may get cure. So these are the non pathological part of the, that is not produced by the body, but these are the inserted from outside, that is the foreign body. So this may be the
obstacles in the path of a cure. It may be at any place in the body. Foreign body can be inserted at any place in the body, and that may cause obstacles in the path of a cure. So this is the third error from the part of a patient. First one we see, that is advanced pathological condition. Second, treatment by X-ray and radium. Then third one, that is the non-pathological mechanical obstruction by foreign body. Now the fourth cause. हे कळालेत का तीन? Yes. All of you listening? Reply some yes, no. Okay, no. Fourth cause now. Psychic trauma, emotional stresses of varying degree. Then unhappy domestic condition. This is the fourth cause or fourth error from the part of a patient. So in this, the psychic trauma, emotional stresses of varying degree, then are the factors that we as a homeopathic prescribers should understand and weigh thoroughly in view of the patient's symptomatology. However, frequently the patient does not consider his private affairs the business of any outsider, even of the physician, and keeps these important items to himself. Or he may be so used to bearing his own burdens that he does not recognize them as having any weight in the case. Or he may consciously or unconsciously distort the picture of his own mental stress so much that even if he reveals the difficulty under which he is laboring, the whole picture may be of little help to the physician in analyzing the case. It was Hahnemann himself who emphasized the fact that nothing was so deleterious to health as unhappy domestic conditions, that these conditions could and often did prove insuperable obstacles to cure. It is fortunate that the simillimum often can take the additional tension from the patient or may lift off one series of symptoms. But so long as these strains persist under the surface, one cannot expect cure. Nevertheless, if the physician does not realize that these underlying influences exist, he may fall so far short of helping the patient that he may his own belief in the homeopathic possibilities of cure as well as the confidence of the patient. So in this they explain about the what is the psychic trauma and emotional stress. While taking the case, the homeopathic physician very well recognize about the psychic trauma and the emotional stress, but some of the factors relating to the private affairs of the patient he cannot told about these things, as he becoming the habituate, or he did not think that this part is important for the case, and this part may become the obstacles in the path of a cure. And along with this, the unhappy domestic condition, many of the times physician cannot share these conditions. That is, what is the unhappy domestic condition, what is the regular domestic his thinking, his working, he cannot explain to the physician, and these things becoming the obstacles in the path of a cure, regarding the cure of a patient. So these may act as a obstacles in the path of a cure, or we may call it as a error from the part of a patient when we are treating the patient with a homeopathic medicine. So this is the fourth cause, that is the psychic trauma, emotional stresses and unhappy domestic conditions. The next one is the fifth one, that is over anxiety, worry, industrial demand. This is the fifth cause, that is over anxiety, worry,
constant financial stress, the tension of maintaining speed in one's work, peculiar industrial demand, all these and may like stresses have developed unusual influences upon our patients during the past few years and have correspondingly lowered the percentage of possible cures. They have served to deflect the current of the cure in whole or in part, and the homeopathic system of medicine is not at fault in such deflection of cure so long as these conditions remain a vital part of the patient's life. So these are the conditions, that is when patient having over anxiety, patient having worry, constant financial stress, then increased industrial demands. These are the different causes that may affect the life of a patient while he is taking the medicine, and when these things affect the patient, these may act as a obstacles in the path of a cure. And when we indicate the homeopathic medicine very well, and patient having a over anxiety, that we cannot consider, having a constant financial stress or increased industrial demand, these things act as obstacles when patient is taking the homeopathic medicine, and due to this reason our patient is not going to the cure. So these are the obstacles in the path of a cure, and this is the fifth error from the part of a patient. So all of you understanding about first, second, third, fourth and fifth. Now we covered the fifth causes or fifth errors from the part of a patient. Now next is the sixth cause, and that sixth cause is the, that is increasing use of sedatives, bromides, narcotics and analgesics. So what is the use of narcotics, bromides and analgesics? What Dr. H. Robert explained, that is along with such conditions the physician has to fight the increasing use of sedatives, bromides, narcotics and analgesics. All these things are the that is chemicals that is used in allopathic medicines, that is sedatives, bromides, narcotics, analgesics, all forms of drugging which offer the patient some retreat from the pressure of modern age or some measure of relief from pain, either mental or physical. So why these things are used or why these drugs are used, that is sedatives, bromides, narcotics and analgesics. These are used to release the stress. It may be a mental stress or it may be a physical stress. So often the physician does not know of the home prescribing of the patient with such products of the pharmacist, but modern advertising keeps these products before the mind of the public to such an extent that they have proved one of the greatest barriers to cure ever known. That is, these are the things that acts as a barriers in the path of a cure, or these are the most dangerous obstacles in the path of a cure. So in these cases one must know the obstacles to cure if he is to be able to serve the patient with any degree of real assistance, although it is one of the greatest boons of homeopathy that so many of our remedies have in themselves the power of to antidote massive drugs and so release the vital power inherent in the patient himself with the corresponding response towards the cure. So these are the most dangerous obstacles, that is sedatives, narcotics, bromides and analgesics, which these are the different obstacles, that is bromides, sedatives, narcotics and analgesics. This acts as a obstacles in the path of a cure. So this is the sixth error from the part of a patient. So all of you understanding these 6 points, that is errors from the part of a patient. Today we are calling only one meeting. Up till now all of you understand?
Yes, are you able to listen? Yes, are you able to listen? Abhishek? Yes, Supriya, are you able to listen?